आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शरद पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असं नाव दिलं गेलंय, तर पवार गटाला चिन्ह मात्र अजूनही कोणतं देण्यात आलेलं नाहीये। दरम्यान पवार गटाच्या बैठकीमध्ये पक्षाचं चिन्ह काय असावं याबाबत चर्चा झाली। वटवृक्ष, शिट्टी आणि कब्बशी या तीन चिन्हांचा पर्याय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट देण्याची शक्यता आहे। चिन्हाच्या बाबतीत नेमकी काय चर्चा झालेली आहे, कोणत्या चिन्हांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट भर देण्याचा प्रयत्न करते, तर त्यातलं पहिलं जे चिन्ह आहे ज्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा सगळ्यात मोठी भिस्त आहे ते आहे वटवृक्षाचं। अर्थातच शरद पवार यांचं वय आणि सध्या पक्ष पुढे नेण्यासाठी त्यांचे सुरू असलेले प्रयत्न हे पाहता वटवृक्ष ही एक उपमा ठरू शकते। याशिवाय दुसरा जो चिन्हाचा पर्याय दिलेला आहे तो शिट्टीचा आहे आणि तिसरा जो पर्याय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून देण्यात आलेला आहे तो कब्बशीचा आहे। केंद्रीय निवडणूक आयोग यापैकी कोणत्या चिन्हाला मान्यता देतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हासंदर्भात सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांनी काय प्रतिक्रिया दिली बघूयात। आम्ही पूर्ण ताकदीने इलेक्शन कमिशनचा जो निर्णय झाला तो आम्हाला योग्य वाटत नाही। अतिशय प्रांजळपणे इलेक्शन कमिशननी जो निर्णय घेतला तो आम्हाला असं वाटतं तो आमच्यासाठी नाही, जे वास्तव आहे फाउंडर मेंबर कडून त्यांनी पक्ष काढून घेतला हे आम्हाला अयोग्य आणि दुःखदायक आणि आश्चर्य आम्हाला वाटलं। त्याच्यामुळे आम्ही या पक्षाची न्याय घेण्यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टात गेलेलो आहोत। माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा या संदर्भामध्ये आम्ही मूव्ह केलेले आहे आणि लवकरच आम्हाला जे काही चिन्ह आहे यातले जे पर्याय आहेत हे पर्याय दिलेले, त्यातलं जे चिन्ह समोर येईल ते चिन्ह लवकरात लवकर तुमच्या समोर आणलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।